अमरावतीतील तरुणींचा लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं असतानाच या प्रकरणाचा मास्टरमाइंड अयान अहमद यानं पोलीस चौकशीत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक खुलासे केले आहेत। पहिल्या ब्रेकअपमुळे मी प्लेबॉय बनलो असं अयाननं पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितलंय। कोणतंही मानसिक आजाराचं प्रकरण नसून एका विशिष्ट किशोरवयीन मानसिकतेतून आणि बदललेल्या जीवनशैलीतून घडलेला प्रकार असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय। अयाननं सोशल मीडियाचा वापर करून तरुणींना जाळ्यात ओढलं। पोलीस तपासातून समोर आलंय की अयान अहमद हा इंस्टाग्रामवर प्रचंड सक्रिय होता। त्याचे 18,000हून अधिक फॉलोअर्स होते आणि तो इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून पेड जाहिरातींमधून चांगले पैसे कमवत होता। त्याचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय सुद्धा जोरात सुरू होता। मात्र हायफाय लाईफस्टाईल आणि मुलींवर पैसे उधळण्याची हौस भागवण्यासाठी तो मित्र आणि कुटुंबाकडून सतत पैसे घ्यायचा। आपल्या भपकेबाज सोशल मीडिया प्रोफाईलचा वापर करून तो मुलींना आकर्षित करत होता अशी माहिती समोर येते। अयान सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींशी संपर्क साधायचा। त्यानंतर 4 ते 5 महिने त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करायचा। एकदा का मुलीचा विश्वास बसला की तो त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा किंवा त्यांना लैंगिक संबंधांसाठी भाग पाडायचा। अनेक तरुणींना त्यानं अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं शोषण केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। अमरावती येथील लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद यांना आपल्या पहिल्या प्रेमभंगानंतर आपण प्लेबॉय बनलो असं तपास अधिकाऱ्यांना अत्यंत सहजपणे सांगितल्याचं म्हटलं जातंय। त्याची कबुली नोंदवून घेणारे वरिष्ठ तपास अधिकारी गुन्ह्यांची कबुली देताना त्यानं दाखवलेल्या या बेफिकिरीमुळे थक्क झाले होते। अयान मुलींशी ऑनलाईन संपर्क साधल्यानंतर जवळपास 4 ते 5 महिन्यात त्यांचा विश्वास संपादन करायचा। एकदा जवळीक निर्माण झाली की तो लैंगिक संबंधांची मागणी करायचा किंवा शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्ती करायचा। चौकशी दरम्यान अयाननं विचित्र शांत भाव आणि त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा पूर्ण अभाव पाहून पोलीस अधिकारी सुद्धा चक्रावले। अयान मानसिकदृष्ट्या स्थिर असून त्याच्यामध्ये कोणतंही दृश्य स्वरूपाचा मानसिक विकार किंवा असंतुलन दिसून आलं नाही अशी नोंदही तपास अधिकाऱ्यांनी केली आहे। हे प्रकरण एखाद्या मानसिक आरोग्याच्या समस्येपेक्षा विशिष्ट प्रकारची किशोरवयीन मानसिकता आणि जीवनशैलीची निवड याच्याशी अधिक संबंधित असल्याचं दिसून येते असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय। पोलिसांनी सांगितलंय की महिलांवर भुरळ पाडण्यात त्यांच्या सोशल मीडियावरील प्रतिमेनं महत्त्वाची भूमिका बजावली। अयान मुलींशी ऑनलाईन संपर्क साधायचा आणि 4 ते 5 महिन्यात तो त्यांचा विश्वास संपादन करायचा। एकदा जवळीक निर्माण झाली की मग शरीर सुखाची मागणी करायचा। बडतर्फ होण्यापूर्वी अयान MIMच्या अमरावती शाखेच्या सोशल मीडिया हँडलरचं सुपरविजन करत होता। पोलीस त्याच्या डिजिटल कृत्यांचा सध्या तपास करत आहेत। अयान अहमद हा MIM पक्षाच्या अमरावती युनिटचं सोशल मीडिया हँडल सांभाळत होता। मात्र या प्रकरणातील त्याचं नाव समोर येताच आणि त्याच्या कृत्यांची माहिती मिळताच पक्षानं त्याला पदावरून हटवून त्याची हकालपट्टी केली आहे। अयानच्या हायफाय लाईफस्टाईल मागे आणि या ब्लॅकमेलिंग प्रकरणामागे अजून कोणाचे हात आहेत का याचा तपास सध्या पोलीस करतायत। त्याच्या मोबाईलमधील डेटा आणि चॅट्सवरून अनेक पीडित तरुणींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील पीडितांनी न घाबरता पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।